करणार आहोत त्याकरता मी दुधी भोपळा घेतला एक कवळा आहे आणि याचं साल काढून आपण खिसून घेणार आहोत. त्याकरता लागणारं साहित्य तेल घेतलं आहे, तेल किंवा बटर किंवा तुम्ही तूप पण घेऊ शकता. हे थोडेसे मी धने, एक मोठा चमचा बडीशोप, जिरे, हिरवी मिरची आणि अद्रक हे थोडं भाजून घेतलं आहे. मोठा एक चमचा तीळ घेतली आहे, एक चमचा आमसूल पावडर घेतली आहे, चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे आणि छोटा चमचा मी पाव चमचा हळद घेतली आहे आणि साखर पाव चमचा घेतली आहे बॅलन्स करण्यासाठी म्हणून. तुम्ही घातलं तरी चालेल, नाही घातलं तरी चालेल. एक छोटा चमचा हिंग घालणार आहे आणि त्याकरता पीठ घेतलं मी मोठ्या 2 वाट्या आणि आपण प्रोसेस बघणार आहोत. छोटा एक चमचा असा बारीक चमचा एवढं तेल घालून घेतलंय मी. त्यामध्ये थोडंसं हिंग घालत आहे. त्यानंतर जे कोरडे मसाले होते आपले ते टाकून घेते. धने, बडीशोप, मिरची वगैरे पाणी न टाकता वापरलेले आहेत. चिमूटभर हळद होती ती टाकून घेतली. भोपळा किसून मी पिळून घेतलाय, पाणी काढलंय भोपळ्याचं, दुधी भोपळ्याचं. आपण आमसूल पावडर पण टाकून घेत आहोत. तुम्ही कमी केली तरी चालेल. चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत. तो छोटा 1 चमचा 1.5 चमचा टाकून घेतलाय. तसं थोडीशी चिमटभर साखर टाकून घेतली. आपण नुसतं दुधी परतून घेतलाय फक्त मसाल्यासाठी, कच्चेपणा नको म्हणून. झालं. आता आपण चपातीचं पीठ मळून घेणार आहोत. त्या भोपळ्याचं जे पाणी आहे त्याच्यातच पीठ मळणार आहे आणि आपण बॅटर भरणार आहोत दुधीचं आणि लाटणार आहोत. चपातीचं पीठ मळून घेतलंय, एक उंडा घेतलाय मी, अशा पद्धतीने लाटून घेतलाय आणि त्याच्यामध्ये आपण नुसतं परतलं आहे याला. दुधी भोपळ्याला आपण सगळे मसाले लावून घेतले. तुम्हाला जेवढं भरायचं आहे तेवढं तुम्ही भरू शकता आणि अशा पद्धतीने आपण एकत्र करून घेऊया. अशा पद्धतीने एकत्र करून घेतलं आणि सेफ्टीसाठी थोडंसं तीळ लावलं. पिठात घुसवून घेतले. आपण दुधी पराठ्याचा एक लाटून घेतलाय आणि वरती टाकलाय. आपण तूप लावत आहोत. तुमच्या ऐवजी तुम्हाला बटर किंवा तेल जरी लावलं तरी चालेल. भरपूर छान भाजून घ्या. आता आपला दुधी भोपळ्याचा पराठा तयार झालाय. आपण दह्यासोबत सर्व करून घेऊ. आपण दुधी भोपळ्याचा पराठा
सर्व केलेलं आहे. मस्त खा, स्वस्त राहा, आनंदित राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि धन्यवाद.